एका राजाने आपल्या मुलीचा अ, म्हणजे विवाह मांडला आणि तिथं सांगितलं असं की जो कोणी न संपणारी गोष्ट सांगेन त्याच्या संग राजकन्याचं लग्न होईल. मग ते न संपणारी गोष्ट सांगायला किती लोक आले. कुणी कुणी 52 आठवडे, कुणी 56 आठवडे, कुणी 80 आठवडे अशी गोष्टी सांगितल्या. पण ती गोष्ट संपायची. शेवटी त्याला त्याचं मुंडकं कापून येशीवर लटकून ठेवायचं. अशा तिथं येशीवर माळच झाली मोठी मुंडक्यांची. आणि मग शेवट एक माणूस आला. त्या माणसाने सांगितलं की मी गोष्ट सांगायला आलो. तिथले ते शिपाई म्हणले ते तिथं ते रक्ताने माखलेले मुंडके बघ अडकवलेले, माळच करून घातली. ते म्हणलं मी सांगतो. मग गेला त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हणला फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही त्या गोष्टीच गोष्ट बरं का. आता फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने त्याची शेती भरपूर होती, लई शेती होती. मग त्या शेतीत त्याने ज्वारी पिकवली होती आणि पुढं आता 12 वर्ष दुष्काळ पडणार होता. तर त्या त्या शेतकऱ्याने ते सगळं शेतीत ज्वारी पिकवली आणि ती ज्वारी कोठार भरून ठेवलं. आणि ते कोठाराचं अगदी तोंड सगळं बंदोबस्त करून ठेवला. कारण 12 वर्ष पुरली पाहिजे ती ज्वारी. तेव्हा मग तिथं फक्त एक चिमणी आतमध्ये जाईल एवढंच होल राहिलं होतं. मग अशी तो सांगतोय बरं का ते गोष्ट ते माणूस. मग तेवढंच होल राहिलं. त्या होलमधून एक चिमणी गेली आतमध्ये आणि तिनं एक दाणा घेतला, भुर्र दिशेनं उडून गेली. दुसरी चिमणी आली. तिनं एक दाणा घेतला, भुर्र दिशेनं उडून गेली. तिसरी चिमणी आली. एक दाणा घेतला, भुर्र दिशेनं उडून गेली. ते राजा म्हणला अरे पुढं सांग ना, ते चिमण्या जाऊ दे तिकडं. तेव्हा ते म्हणला चौथी चिमणी आली. तिनं लई करामत चांगली केली. काय केली? एक दाणा घेतला, भुर्र दिशेनं उडून गेली. आणि मग 5वी चिमणी आली. तर तिनं बी एक दाणा घेतला, भुर्र दिशेनं उडून गेली. आता 6वी चिमणी आली. राजा म्हणला ते जळू दे चिमण्या, पुढं काय झालं ते सांग. म्हणलं ते कोठारातलं धान्य संपलं पाहिजे ते सगळं. ते म्हणला ही 7 जन्म संपायचं नाही तुझी गोष्ट. म्हणलं मग हीच न संपणारी गोष्ट आहे. तर मग ती अशी त्यांनी गोष्ट सांगितली. तर ह्याला डोकं चाललं पाहिजे. तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि असं मोठे मोठे जरा व्हिडिओ होते तर बघत जावा आणि मला कमेंट करा. बरोबर ना. मग ते राजकन्याचं लग्न लावलं बघा.